Welcome all dear students in this class. Here we are going to see the long answer questions on the lesson Education Provides a Solid Foundation by Dr. APJ Abdul Kalam. The introduction to this lesson is Dr. Abdul Kalam was born into middle class family in Rameshwaram, Tamil Nadu. He had a great career as a defense scientist. He was the 11th President of India in 2002. He is popularly known as Missile Man of India. Education Provides a Solid Foundation is an extract from Dr. Abdul Kalam's autobiography Wings of Fire. It describes Abdul Kalam's childhood life. Here, Dr. Kalam speaks about his teachers, his friends and family. तर ही पार्श्वभूमी विद्यार्थी मित्रांनो या धड्याची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि लॉंग आन्सर क्वेश्चनचं आन्सर लिहित असताना पहिल्या पॅराग्राफमध्ये हे इंट्रोडक्शन आपल्याला लिहावं लागेल. चला तर आपण पहिला क्वेश्चन या ठिकाणी बघूया. लॉंग आन्सर क्वेश्चन जो 5 मार्कांसाठी एक्झाममध्ये विचारला जाईल. क्वेश्चन असा आहे, डिस्क्राइब द वेज इन विच द प्रोफेसर्स ॲट MIT इन्फ्लुएन्स्ड अँड शेप्ड द कॅरेक्टर ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम. याचा अर्थ आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांचं चारित्र्य घडवण्यामध्ये MIT येथील प्राध्यापकांचा कसा प्रभाव कलाम यांच्यावर होता त्याचं वर्णन करा. आणि या प्रश्नाचं उत्तर अशा तऱ्हेने, ॲट MIT 3 टीचर्स शेप कलाम्स थिंकिंग. They are Professor Sponder, Professor K.A.V. Pandalai and Professor Narsimha Rao. All of them were distinguished persons. His professional career was based on the foundation of these teachings. They were extremely brilliant and had great capacity to shape the mindset. Professor Sponder taught technical aerodynamics. He had great experience in aeronautical engineering. He was an Austrian. He was imprisoned in World War II. He was always calm and energetic. He always kept himself updated. Professor Pandalai taught aerostructure design and analysis. He was enthusiastic and friendly teacher. He was a man of great intellectual integrity. Professor Narsimha Rao was a mathematician. He taught theoretical aerodynamics. Kalam preferred mathematical physics after attending his classes. Okay. मग या ठिकाणी हे 3 प्राध्यापक जे डॉक्टर अब्दुल कलाम यांना MIT येथील कॉलेजमध्ये शिकवायला होते, तर त्याचा अर्थ असा या ठिकाणी MITला अब्दुल कलामांचं थिंकिंग त्या ठिकाणी शेप करण्याचं काम या 3 शिक्षकांनी केलं. ते असे प्रोफेसर स्पॉन्डर, प्रोफेसर K.A.V. पंडलई आणि प्रोफेसर नरसिंह राव. हे 3ही आपापल्या विषयातील डिस्टिंग्विश्ड पर्सन्स होते, नामवंत ते व्यक्ती होते. आणि अब्दुल कलाम यांचं प्रोफेशनल करिअर घडवण्यामध्ये त्याचं फाउंडेशन यांच्या शिकवणुकीतूनच घडलं. ते खूप हुशार, ब्रिलियंट आणि दुर्दम्य अशा पद्धतीची क्षमता असणारे व्यक्ती होते आणि विद्यार्थ्यांचा माइंडसेट शेप करण्यामध्ये त्यांचा हातभार लागायचा. त्यापैकी प्रोफेसर स्पॉन्डर हे अब्दुल कलाम यांना टेक्निकल एरोडायनॅमिक्स हा विषय शिकवायचे. त्यांना एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमधला खूप अनुभव होता. वंशाने ते ऑस्ट्रियन होते
आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलं होतं. ते नेहमी शांत आणि उत्साही असायचे आणि स्वतःला नेहमी ते अपडेट ठेवायचे. दुसरे, प्रोफेसर पंडलई हे एरोस्ट्रक्चर डिझाईन अँड ॲनालिसिस हा विषय शिकवायचे. ते सुद्धा एन्थुसियास्टिक म्हणजे उत्साही आणि मैत्रीपूर्ण शिक्षक होते. ही वॉज अ मॅन ऑफ ग्रेट इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी आणि बौद्धिक एकात्मतेचा तो एक नमुना असणारा व्यक्ती होता प्रोफेसर पंडलई. प्रोफेसर नरसिंहराव हे गणितज्ञ होते, मॅथमॅटिशियन होते. ते थेरॉटिकल एरोडायनॅमिक्स हा विषय शिकवायचे आणि अब्दुल कलाम यांनी मॅथमॅटिकल फिजिक्स हा विषय घेण्याचं ठरवलं जेव्हा त्यांनी प्रोफेसर नरसिंहराव यांचे क्लासेस अटेंड केले तेव्हापासून. तर अशा रीतीने या 3 शिक्षकांचं डिस्क्रिप्शन, त्यांनी कशा रीतीने अब्दुल कलाम यांच्या प्रोफेशनल करिअर घडवण्यामध्ये हातभार लावला हे आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. तर मग दुसरा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघू. दुसरा क्वेश्चन हा असा, व्हाय डज कलाम कॉल इयादुरई सोलोमन ॲन आयडियल गाईड? अब्दुल कलाम हे इयादुरई सोलोमन यांना एक आदर्श मार्गदर्शक का संबोधतात? बघा त्याचं उत्तर. अब्दुल कलाम वॉज स्टडिंग ॲट स्क्वार्ड्स हायस्कूल. इयादुरई सोलोमन वॉज हिज टीचर. He was warm and open-minded. He made his students feel comfortable in the class. Kalam learned a lot from him. He became his mentor. He taught Kalam that one must have great desire to make things really happen. He also taught him to be optimistic. Solomon established in children a sense for which they were worthy. He raised Kalam's self-esteem. He convinced him that although he came from a family which was not able to provide good education, he can hope to achieve whatever he wished. He was Kalam's trusted advisor and guide. Kalam learned a great lesson from Solomon. With faith, you can change your destiny. अशा रीतीने अब्दुल कलाम इयादुरई सोलोमन या त्यांच्या शिक्षकांविषयी सांगतायत. अब्दुल कलाम हे रामनाथपुरम येथील स्क्वार्ड्स हायस्कूल येथे हायस्कूल एज्युकेशन घेत होते. त्या ठिकाणी त्यांचे शिक्षक होते इयादुरई सोलोमन. ते वॉर्म अँड ओपन माइंडेड होते, म्हणजे मायाळू होते आणि खुल्या अंतकरणाचे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मित्रासमान वागणूक दिली होती. अब्दुल कलाम या सरांकडून जीवनाचं तत्त्वज्ञान शिकले आणि हे त्यांचे मेंटर बनले. त्यांनी अब्दुल कलाम यांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवली की आपल्याला जर आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवायची असतील तर आपल्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे. त्यांनी अब्दुल कलाम यांना आशावादी राहायला सुद्धा शिकवलं. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. इयादुरई सोलोमन यांनी मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं पोटेन्शियल ओळखण्याची क्षमता निर्माण केली. अब्दुल कलाम यांचा आत्मविश्वास, यांचा स्वाभिमान या शिक्षकांनी जागृत केला. त्यांनी यांना कन्व्हिन्स केलं, समजावून सांगितलं की ते जरी एका अशा कुटुंबातून आलेले होते ज्या कुटुंबाचं कोणतंही फॉर्मल एज्युकेशन झालेलं नव्हतं किंवा शिक्षणाची कोणतीही फळं त्यांना मिळालेली नव्हती, अशा पद्धतीचं शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा अब्दुल कलाम उच्च शिक्षण घ्यायला आलेले होते, तरी या गोष्टीचा त्यांच्या या स्वप्नावर किंवा त्यांच्या या ध्येयावर कोणताही परिणाम होणार नाही. ही गोष्ट अब्दुल कलाम यांना सोलोमन सरांनी शिकवली.
इयादुरई सोलोमन हे अब्दुल कलाम यांचे ट्रस्टेड ॲडवायझर आणि गाईड होते, एक विश्वासू मार्गदर्शक आणि सल्लागार होते. कलाम यांना ही शिकवण याच ठिकाणी शिकायला मिळाली, ती अशी की जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तुमचं नशीब बदलवू शकता. विथ फेथ यू कॅन चेंज युअर डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजे प्रारब्ध, ज्याला आपण नशीब म्हणतो. तर अशा रीतीने हा दुसरा लाँग आन्सर क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपण बघितला. हे दोन्हीही लाँग आन्सर क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ते नोटडाऊन करा, लिहून काढा, वारंवार ते लिहिण्याचा सराव करा, जेणेकरून स्पेलिंग मिस्टेक्स आपल्या कमी होतील, आपलं हँडरायटिंगसुद्धा सुधारेल. थँक्यू व्हेरी मच.